शेतकरी कामगार पक्ष एवं माननीय विवेक पाटिल की कार्यप्रणाली से प्रभावित होकर वारद गांव के शिवसेना पार्टी के कार्यकर्ताओं ने इतवार को माननीय विवेक पाटिल की उपस्थिति में शेतकरी कामगार पक्ष में प्रवेश किया। इस पक्ष प्रवेश कार्यक्रम के लिए शेका पक्ष के खालापुर तालुका अध्यक्ष संतोष जंगम, जिला परिषद के विपक्षी नेता जनार्दन पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति भगवान भोईर, लाल ब्रिगेड संगठन उरण विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष जगदीश पवार, वसंत अगविले, धनाजी पाटिल, धनंजय देशमुख, विशाल देशमुख, संजय जांबळे, तानाजी पारदे, अरुण जाधव आदि गणमान्य सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं का पार्टी में स्वागत करते हुए कहा कि जिस विश्वास से आपने पार्टी में प्रवेश किया है उस विश्वास को हम 100% पूरा करेंगे। आज वारद गावातील तरुणांनी जो शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक पक्षाच्या वतीनं स्वागत या ठिकाणी करत आहे। आणि हे स्वागत करीत असतानाच आपण मंडळीने ज्या विश्वासाने शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहात तो विश्वास 100% सार्थ केल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही अशी ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देत आहे। मध्यंतरी रस्त्याच्या भूमिपूजनाला आलेला असताना गावातल्या मंडळीची एक त्या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलं होतं की 15 वर्ष आम्ही ज्या शिवसेनेच्या सोबत राहिलेले आहोत त्याने आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही, पण आम्ही विवेक पाटलांना जेव्हा निवडणुकीच्या वेळेस गावात आणले आणि त्यांनी शब्द आम्हाला दिला आणि निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी शेतकरी कामगार पक्षाने दिलेला शब्द हा पाळलेला आहे। पण ज्यांच्यासोबत 15 वर्ष राहिलो त्यांनी मात्र आमचं काम केलेलं नव्हतं आणि विकासाच्या कामावर आधारित आज या गावातील तरुणांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांना एवढीच ग्वाही देऊ इच्छितो की केवळ या ठिकाणी आपला रस्ता किंवा हे बाकीची विकास कामच नव्हे तर अन्य प्रश्न देखील सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो। इस दौरान प्रभाकर विष्णु लबड़े, विनायक शांताराम शिंदे, मंगेश शिंदे, देविदास लबड़े, हेमंत लबड़े, प्रफुल्ल शिंदे, राहुल शिंदे, सीताराम लबड़े आदि ने शेका पक्ष में प्रवेश किया।